मित्रांनो एसपीपीयू मध्ये 70% मुलं लास्ट डे स्टडी करतात, त्यातले फक्त 20% मुलंच पास होतात. असं का होतं? तर रॅन्डमली स्टडी केला जातो, त्यामुळे काय प्रॉपर करायचं ते क्लिअर होत नाही आणि ऑब्विसली पॅनिक होतात आणि ब्रेन आपला ब्लॉक होतो. ऑब्विसली रिझल्ट येतो बॅकलॉग. सो वन डे स्टडी कसा करायचा या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो समजून घ्या. बघा, वन डे स्टडी करण्यासाठी तुम्हाला त्या दिवसाला 4 पार्टमध्ये डिवाइड करायचंय. पहिल्यांदा तर आपल्याला सिलेबस फिल्टर करायचा, म्हणजे एकदा क्वेश्चन पेपर समोर घेतला ना, काय काय करायचंय आपल्याला हे क्लिअरिटी येते. कुठले टॉपिक्स महत्वाचे, कुठले नाही, हे तुम्हाला एकदा अनालिसिस करून घ्यायचंय. याला साधारणतः आपण 2 तास देऊ शकतो. 2 तासात या गोष्टी कव्हर होऊन जातील. याच्यानंतर आपल्याला 3-3-3 या स्ट्रॅटेजीवर यायचंय. आता याच्यात काय सांगतात, आपल्याला या सिलेबस मधनं याला रिगार्डिंग हा पॉइंट आहे. या पेपर्स मधनं आपल्याला एवढं क्लिअर झालं की कुठले 3च युनिट आपल्याला कव्हर करायचे. इथे युनिट झाले, बाकी युनिट तुम्ही करा पण ते सो करा. हे 3 आपल्याला परफेक्ट करायचे. याच्यानुसार अनालिसिस नुसार त्या 3 मधनं पण असे 3 प्रत्येक याच्यातनं 3 क्वेश्चन काढा जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. सो 3 क्वेश्चन्स आपल्याला इथे साईडला लिहून घ्यायचे, ज्याच्यावर आपल्याला फुल फोकस द्यायचा आहे. 9 क्वेश्चन तयार झाले 3 युनिट मधनं. आणि इथे 3 एकतर डेरिव्हेशन आले किंवा थेरी क्वेश्चन आले, याच्या व्यतिरिक्त किंवा न्यूमरिकल आले. जे 3 तुम्हाला फिक्स एका गेसनुसार, या गेसनुसार 3 डेरिव्हेशन, आयदर 3 थेरी क्वेश्चन और आयदर 3 न्यूमरिकल हे आपल्याला काढायचे, जे आपल्याला ह्या गेसनुसार कळतं की फिक्स येतं. आतापर्यंत काय आलं, या 2 तासात आपला सिलेबस अनालिसिस झाला, त्यानुसार आपण हा 3-3-3 ही स्ट्रॅटेजी राबवली. याच्यावर डिपेंडंट याला साधारणतः आपल्याला 3 तास लागू शकतं प्रॉपरली करायला. 5 तास इसं गेले. आता आपल्याकडे एक स्ट्रक्चर तयार झालं की काय करायचंय. आता एवढ्या मोठ्या पुस्तकातनं आपण एवढा पार्ट घेतला की हा एवढ्या गोष्टी महत्वाच्या ज्या मी एका दिवसात केल्या तर मी विषय क्लिअर करू शकतो. या 2 गोष्टींवरनं हा पॅटर्न आपला क्लिअर झाला. आता आपल्याला यायचं ऍक्च्युअल प्रॅक्टिसला. इथे अनालिसिस झालं, आता तुला वर्कआउट करायचंय. ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये काय, बस हा इथे जे अनालिसिस केलंय क्वेश्चनचं, युनिट कुठले, क्वेश्चन कुठले आणि जे मोस्ट टॉप 3 आहे हे सगळं अनालिसिस आहे. त्या सगळ्यांची इकडे रायटिंग प्रॅक्टिस करायची, म्हणजे त्याचा स्टडी कर. स्टडी केल्यानंतर लिहून बघ. मुलं काय करतात, फक्त वाचून जातात. वाचल्याने इंजिनिअरिंग मध्ये विषय क्लिअर होत नाही, लक्षात ठेवा. तो थेरी असो, न्यूमरिकल असो, डेरिव्हेशन असो, त्याची प्रॅक्टिस केली की त्याला लिहून बघा. एकदा लिहून बघितलं, डोळे झाकून त्याच्या स्टेप्स आठवा, त्याच्यातले पॉइंट्स आठवा, डायग्राम आठवा, त्याच्यानंतर पुन्हा एकदा लिहा. असं 3 वेळा करशाल तेव्हा तो टॉपिक तुमचा परफेक्ट होईल. लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपण तो टॉपिक समजून घेतो. समजून घेतल्यानंतर डोळे झाकून तो आठवून बघा, आठवल्यानंतर एकदा लिहून बघा. 3 वेळा झालाय तो परफेक्ट होणार तुमचा. आणि शेवट हे सगळं केलं, तुमचा प्रॉपर स्टडी झालाय. एवढ्याचीच आपल्याला रिव्हिजन करायची. आणि सगळ्यात महत्वाचा लास्ट पॉइंट आला, जो खूप जास्त आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्षित पॉइंट आहे, पण तो सगळ्यात महत्वाचा आहे. स्मार्ट गेसिंग. याच्यामध्ये आले आपले सिनियर्स. मित्रांनो, सिनियर्स आहेत किंवा आपले बरोबरचे जरी असतील, पण ज्यांचा तो विषय निघाला आहे किंवा सिनियरनी ऑलरेडी तो विषय दिलेला आहे, त्यांना एकदा विचारा की मी अशा प्रकारे हा अभ्यास केला आहे, मला कॉन्फिडन्स आलाय, पण तरी तुला काय वाटतंय की असे कुठले टॉपिक आहेत, 2-3 टॉपिक का जे फिक्स येणार ते मला सांग. ऑब्विसली त्यांनी पेपर दिलाय, ओके. सो त्याला माहिती असतं, एकदा त्याचा पण थोडा गायडन्स घे, म्हणजे त्यांनी दिलेले पॉइंट्स पण आपण ऍड ऑन करून घेतले. बस या पद्धतीने गेलो तर एका दिवसात आपला आरामात विषय क्लिअर होऊ शकतो. हे 5 तासात गेलं. आता पूर्ण याची रायटिंग प्रॅक्टिस करायला अजून तू समजा 6 तास इथे लागले. यस, 11 तास झाले आणि शेवट 11 ते 12 तासामध्ये आपला विषय क्लिअर होतोय आरामात. आता हे सिनियर्सला आपण जो भेटतोय त्यांनी समजा तुला 2 पॉइंट सांगितले, ते फास्ट फॉरवर्ड मध्ये करून घे. 2 तास इथे झाले, म्हणजे 13 ते 15 तास तू जर अभ्यास केला तर आरामात, आयडियली आपण 13 तास धरूया, एका दिवसात तुझा विषय निघू शकतो, तो पण स्मार्टली. सो ह्या पद्धतीने मित्रांनो ही स्ट्रॅटेजी आहे वन डे स्टडीची, ज्याच्यात मी सांगितलं होतं 70% मुलं वन डे बिफोर स्टडी करतात, लास्टला स्टडी करतात आणि 20% एसपीपीयू मध्ये पास होतात. सो त्यांनी ह्या पद्धतीने एक प्रॉपर सिलेबस फिल्टर केला, 3-3-3 ही स्ट्रॅटेजी वापरली. केलेल्या अनालिसिस वरनं ते लिहून बघितले प्रश्न, रायटिंग प्रॅक्टिस केली आणि चांगल्या सिनियर्सची मदत घेतली, तर आरामात 12-13 तासामध्ये आपला विषय एका दिवसात क्लिअर होऊ शकतो. खूप सारे मुलं असतात जे वन डे क्लिअर करतात, याच वेनी जातात. सो तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर या स्ट्रॅटेजीने अभ्यास करून बघा, डेडिकेटेडली 100% विषय क्लिअर होणार. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगेल की या सिलेबस अनालिसिस साठी तुम्हाला हेल्प हवी असेल तर पर्पल हॅट ऍप्लिकेशन आहेच, ज्याच्यावरती सगळ्या तुमचे जे पीवायक्यू, इकडे जो मेन फोकस आहे पीवायक्यूचा, पीवायक्यूचे सगळे सोल्युशन्स आपल्या पर्पल हॅट ऍपवर अवेलेबल आहे. सो तुम्ही ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन दिली, नक्की डाउनलोड करा. सो अनालिसिस करायला तुम्हाला पर्पल हॅटचे सॉल्व पीवायक्यू नक्की मदत करतील आणि आपला वन डे मध्ये विषय आपण 100% क्लिअर करू शकतो.